आजची चर्चा म्हणजे एका वेगळ्याच प्रश्नापासून सुरू करूया. पाकिस्तानचा इतिहास. हं. साधारणपणे कुठून सुरू होतो असं विचारल्यावर काय उत्तर मिळतं? बहुतेकदा सांगितलं जातं, की तो मोहम्मद बिन कासिमच्या आक्रमणापासून सुरू होतो आणि 1947च्या फाळणीजवळ येऊन थांबतो. पण एक गोष्ट आपल्यापैकी अनेकांना माहीत नसेल, की मराठ्यांनी एकेकाळी आजच्या पाकिस्तानच्या मोठ्या भूभागावर राज्य केलं होतं. म्हणजे पंजाब, अटक, मुलतान, अगदी डेरा गाजी खानपर्यंत. मग एक प्रश्न साहजिकच येतो मनात, हो. की जर मराठ्यांनी तिथे राज्य केलं असेल, तर मग छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठा साम्राज्याचा इतिहास? तो त्यांच्या पुस्तकांमध्ये आहे का? आणि असेल तर तो कसा शिकवला जातो? बरोबर. ह्याच प्रश्नाच्या मुळाशी जाण्यासाठी आपण काही स्रोत तपासले आहेत. यात पाकिस्तानच्या पंजाब टेक्स्टबुक बोर्डाची शाळेतील पुस्तकं आहेत, त्यांच्या UPSC सारख्या CSS परीक्षेसाठीची पुस्तकं आणि काही महत्वाचे संदर्भ ग्रंथही आहेत. चला तर मग बघूया की ह्या स्रोतांमध्ये काय सापडतंय. हो. आणि ही तपासणी खूपच रंजक आहे. कारण यातून फक्त काय शिकवलं जातं हेच नाही, तर काय आणि का मुद्दाम वगळलं जातं हेही कळतं. यातून एक गोष्ट स्पष्ट दिसते की एखादा देश स्वतःचा अधिकृत इतिहास म्हणजे आपली गोष्ट जगाला कशी सांगतो. बरोबर. तर मग सुरुवात शाळेपासून करूया. लहान मुलांना काय शिकवलं जातंय? आपण जेव्हा 5वी ते 12वी पर्यंतची पुस्तकं पाहतो, तेव्हा एक एक विचित्र पॅटर्न दिसतो. सुरुवातीला इस्लामचा इतिहास, उमय्यद खलाफत असे विषय आहेत. 8वीत पहिल्यांदा भारताच्या इतिहासाचा संदर्भ येतो, पण तोही थेट ईस्ट इंडिया कंपनी कशी आली यावर. आणि इथेच खरी गंमत आहे. या पुस्तकांमध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य कमकुवत झालं असं एका ओळीत सांगितलं जातं आणि पुढच्या क्षणी गोष्ट थेट ब्रिटिशांच्या उदयावर येते. थांबा थांबा. म्हणजे मुघल साम्राज्य पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रिटिश आले असं चित्र उभं केलं जातंय. पण मधल्या साधारणपणे 1,200 वर्षांचं काय, 1707 ते 1818 पर्यंतचा काळ कुठे आहे? इट्स लाईक अ मॅसिव्ह ब्लॅक होल इन देअर हिस्ट्री. एक्झॅक्टली. आणि दॅट ब्लॅक होल हॅज अ नेम. तो काळा खड्डा म्हणजेच मराठा साम्राज्याचा उदय आणि विस्तार. जर मुघलांच्या रासाचं खरं कारण सांगायचं असेल तर मराठ्यांच्या वाढत्या सामर्थ्याचा उल्लेख करणं ते अटळ आहे. आणि तोच उल्लेख टाळण्यासाठी इतिहासाचा एक अख्खा कालखंडच गायब केला जातो. लाहोर बोर्डाच्या 9वीच्या पाकिस्तान स्टडीज पुस्तकात किंवा 12वीच्या इतिहासाच्या पुस्तकातही हाच प्रकार दिसतो. म्हणजे हे चुकून घडलेलं नाहीये, हे जाणीवपूर्वक केलेलं आहे. स्रोतांमध्ये तर तसंच स्पष्ट म्हटलं आहे. मराठे आणि शीख या दोघांचा उल्लेख टाळण्यासाठीच हा मधला भाग शिकवला जात नाही. गंमत म्हणजे दक्षिणेत टिपू सुलतान किंवा बंगालमध्ये सिराजुद्दौला यांनी ब्रिटिशांशी दिलेल्या लढ्यांबद्दल सांगितलं जातं, अच्छा. कारण ते त्यांच्या नॅरेटिव्हमध्ये बसतं. पण मराठ्यांबद्दल संपूर्ण शांतता. हे सरळ सरळ डेलिबरेट एडिटिंग आहे. म्हणजे एक विशिष्ट राष्ट्रीय ओळख निर्माण करण्यासाठी इतिहासाची मुद्दाम केलेली कापाकापी. ठीक आहे, म्हणजे शाळेतल्या मुलांना हा इतिहास कळूच दिला जात नाही. पण ते कायम तर लपवून ठेवू शकत नाहीत की नाही? पुढे काय होतं? उच्च शिक्षण किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये काय परिस्थिती आहे? इथे गोष्ट थोडी बदलते आणि अधिक गुंतागुंतीची होते. पाकिस्तानच्या केंद्रीय वरिष्ठ सेवा म्हणजे CSS परीक्षेच्या पुस्तकांमध्ये मराठ्यांचा उल्लेख टाळता येत नाही. अच्छा. ही परीक्षा त्यांच्या प्रशासकीय सेवेसाठी आहे, म्हणजे आपल्याकडच्या UPSC सारखीच अत्यंत प्रतिष्ठेची. त्यामुळे तिथे इतिहासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून चालत नाही. म्हणजे इथे त्यांना मराठ्यांची दखल घ्यावीच लागते. मग ते काय म्हणतात? हमीद खान यांच्या कॉन्स्टिट्यूशनल अँड पॉलिटिकल हिस्ट्री ऑफ पाकिस्तान या पुस्तकात काय लिहिलंय? त्यात म्हटले की औरंगजेबानंतर मराठे एक नवीन शक्ती म्हणून उदयास आले. पण, आणि हा पण खूप महत्वाचा आहे, पुढे असं लिहिलंय की 1760 मध्ये अहमद शाह अब्दालीने त्यांचा पराभव केला आणि मराठे संपले. झालं, विषय संपला. म्हणजे द मराठाज वर फिनिश्ड. मला हे खूपच सोपं समीकरण वाटतंय. एवढ्या सहज संपलं होतं का सगळं? हे अर्धसत्य किंवा सोयीस्कर सत्य मांडण्याचं सर्वोत्तम उदाहरण आहे. याला चेरी पिकिंग म्हणतात. पानिपतच्या 3ऱ्या युद्धात मराठ्यांचा प्रचंड मोठा पराभव झाला. हे ऐतिहासिक सत्य आहे, यात काहीच वाद नाही. हो, ते तर आहेच. पण त्यामुळे मराठा साम्राज्य संपले अजिबात नाही. पानिपतनंतर अवघ्या 10 वर्षात महादेजी शिंदेंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी पुन्हा दिल्लीवर नियंत्रण मिळवलं. त्यानंतरही जवळपास 50-60 वर्ष मराठ्यांनीच भारताच्या मोठ्या भागावर राज्य केलं. मग पानिपतच्या पराभवालाच इतिहासाचा शेवटचा बिंदू का दाखवलं जातंय? काय कारण असू शकतं यामागे?
यामागे एक विशिष्ट राजकीय आणि वैचारिक हेतू आहे. पानिपतमध्ये मराठ्यांचा पराभव कोणी केला? अहमद शाह अब्दाली, एक बाहेरून आलेला मुस्लिम आक्रमणकर्ता. त्यामुळे एका मुस्लिम योद्ध्याने भारताला मराठ्यांपासून वाचवले असे एक चित्र त्यांना उभं करता येतं. अच्छा. मराठ्यांचं आव्हान कसं संपुष्टात आणलं गेलं हे अधोरेखित करून अब्दालीला एक नायक म्हणून सादर करण्याची ही एक सोयीस्कर मांडणी आहे. जर मराठ्यांच्या पानिपतनंतरच्या पुनरुत्थानाची गोष्ट सांगितली तर हे सगळं नॅरेटिव्हच कोसळून पडेल. कमाल आहे. म्हणजे इतिहासातील एका घटनेला कसं वापरलं जाऊ शकतं याचं हे उत्तम उदाहरण आहे. बरं, हे झालं साम्राज्याबद्दल. पण ज्यांनी हे साम्राज्य स्थापन केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय? त्यांना तर ते पूर्णपणे दुर्लक्षित करू शकत नसतील. नाही, ते शक्यच नाही. आणि इथेच त्यांची खरी कसोटी लागते. इफ्तिकार मलिक यांचं द हिस्ट्री ऑफ पाकिस्तान या CSS साठीच्या पुस्तकात शिवाजी महाराजांवर जवळजवळ एक पूर्ण पान आहे. एक पूर्ण पान? हो. याचाच अर्थ ते महाराजांच्या महत्वाकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत. मग त्यात काय लिहिलंय? नक्कीच कौतुक नसेल. त्यात महाराजांना मुघलांसाठी एक चॅलेंजर म्हणजे आव्हान असं म्हटलं आहे. पण त्याचवेळी त्यांनी अफजल खानाला भेटीला बोलवून दगाबाजीने ठार मारलं असं स्पष्टपणे नमूद केलं आहे. दगाबाजीने? हो. पुढे आग्र्याच्या कैदेतून फळांच्या पेटीतून पळून गेल्याचा प्रसंगही त्यात आहे. त्यानंतर औरंगजेब दक्षिणेत कसा आला आणि त्याने छत्रपती संभाजी महाराजांचा पराभव करून त्यांची निर्घृण हत्या केली याचाही उल्लेख आहे. इथे शब्दांची निवड फार काळजीपूर्वक केलेली आहे. दगाबाजी म्हणजेच ट्रेचरी हा शब्द वापरून एका लष्करी डावपेचाला, एका स्ट्रॅटेजिक मूव्हला नैतिकदृष्ट्या चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न केला जातो. इतिहासाकडे पाहताना अशा शब्दांमुळे एक विशिष्ट दृष्टिकोन तयार होतो. म्हणजे महाराजांनी शौर्य नाही तर कपट केलं. बरोबर. म्हणजे त्यांच्या शौर्याला कमी लेखण्याचा हा एक मार्ग झाला. दुसऱ्या पुस्तकांमध्येही असंच काहीचं आहे का? हो, एक पॅटर्न दिसतो. जेम्स ब्रँड यांच्या अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ पाकिस्तान या पुस्तकात शाहिस्ते खानावरील हल्ला, मिर्झाराजे जयसिंगांकडून झालेला पराभव आणि आग्र्यातून सही सलामत सुटल्याचा उल्लेख आहे. या दोन्ही वर्णनांमधून एक गोष्ट स्पष्ट होते: महाराजांच्या शौर्याकडे आणि त्यांच्या प्रभावाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणं शक्य नाही. ते एक मोठं आव्हान होते हे त्यांना मान्य करावंच लागतं. हो, पण त्याला नकारात्मक किंवा कमी लेखणारी चौकट देण्याचा प्रयत्न केला जातो. कधी दगाबाजी म्हणून तर कधी त्यांचा झालेला एखादा पराभव ठळक करून. त्यांना एक प्रॉब्लेम किंवा उपद्रव म्हणून सादर केलं जातं, एक राष्ट्रनिर्माता म्हणून नाही. म्हणजे एकंदरीत चित्र असं आहे की शाळेत पूर्णपणे वगळायचं आणि उच्च शिक्षणात उल्लेख करायचा झालाच तर तो नकारात्मक पद्धतीने. मला वाटलं होतं की हीच कहाणी असेल. पण या स्रोतांमध्ये एक पुस्तक असं मिळालं जे वाचून मी पूर्णपणे चक्रावून गेले. त्याने हे सगळं चित्रच पालटून टाकलं. तुम्ही के अली यांच्या पुस्तकाबद्दल बोलत आहात, बरोबर? अगदी बरोबर. के अली नावाच्या एका पाकिस्तानी लेखकाचं पुस्तक आहे द न्यू हिस्ट्री ऑफ इंडो पाकिस्तान आफ्टर 1526, म्हणजे 1526 नंतरचा भारत पाकिस्तानचा नवीन इतिहास. बाकीची पुस्तकं वाचून जो एक दृष्टिकोन तयार झाला होता तो या पुस्तकाने पूर्णपणे मोडून काढला. हे पुस्तक जणू काही वेगळ्याच विश्वातून आल्यासारखं वाटतं. असं काय विशेष येतात? त्यात महाराजांबद्दल अत्यंत सकारात्मक आणि तपशीलवार माहिती दिली आहे. उदाहरणार्थ, त्यांनी वतनदारी पद्धत बंद करून सैन्याला रोख पगार देण्यास सुरुवात केली या प्रशासकीय सुधारणेची नोंद घेतली आहे. अच्छा. त्यांनी मराठ्यांचं एक नवीन राष्ट्र निर्माण करण्याचं ध्येय ठेवलं होतं असं स्पष्ट म्हटलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ते परधर्मीयांचा आणि स्त्रियांचा आदर करत होते हेही न चुकता नमूद केलं आहे. ही मांडणी पूर्णपणे वेगळी आहे, कारण इथे महाराजांकडे केवळ एक बंडथोर म्हणून नाही तर एक राष्ट्रनिर्माता, एक स्टेट बिल्डर म्हणून पाहिलं जाते. त्यांच्या प्रशासकीय सुधारणांची, त्यांच्या दूरदृष्टीची नोंद घेतली जाते आहे. ही गोष्ट प्रचलित पाकिस्तानी दृष्टिकोनापेक्षा 100% वेगळी आहे. आणि यातली सगळ्यात अनपेक्षित गोष्ट तर पुढे आहे. के अली यांनी महाराजांचा उल्लेख काय केला असेल याचा अंदाज करा. त्यांनी महाराजांना द कन्स्ट्रक्टिव्ह जीनियस ऑफ हिंदू इंडिया असं म्हटलंय. द कन्स्ट्रक्टिव्ह जीनियस ऑफ हिंदू इंडिया. हो. याचा सरळ अर्थ होतो भारताचा अलौकिक बुद्धिमत्तेचा निर्माता. एका पाकिस्तानी लेखकाने छत्रपती शिवाजी महाराजांसाठी हे शब्द वापरणं हे खरंच अविश्वसनीय आहे. खरंच हे आश्चर्यकारक आहे. पण हे लिहिताना लेखकाने एक सावध पवित्रही घेतला आहे का? कारण इतकं थेट कौतुक अनेकदा काही अटींसोबत येतं. तुमचा मुद्दा बरोबर आहे. कौतुक करताना त्यांनी एक वाक्य जोडलं आहे. ते म्हणतात, त्यांच्या काही चुका असतील
तरी त्यांनी हिंदू धर्मासाठी लढा दिला. पण गंमत म्हणजे त्यात चुका कोणत्या होत्या याचा उल्लेख कुठेच केलेला नाहीये. हां. त्यामुळे कौतुक करताना एक प्रकारची सावधगिरी बाळगलेली दिसते, जेणेकरून ते जास्त एकतर्फी वाटू नये. आणि इथेच एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो जो स्रोतांमध्येही उपस्थित केला गेला आहे, तो म्हणजे हे पुस्तक कधी लिहिलं गेलं आणि आजच्या काळात ते पाकिस्तानमध्ये अधिकृतपणे परीक्षांसाठी वापरलं जातं का? बरोबर. कारण हे वर्णन प्रचलित पाकिस्तानी दृष्टिकोनापेक्षा इतकं वेगळं आहे की ते आजच्या मुख्य प्रवाहातील अभ्यासक्रमाचा भाग असेल का, याबद्दल मोठी शंका वाटते. कदाचित हे एका वेगळ्या, अधिक उदारमतवादी काळातले लिखाण असू शकतं, जे आजच्या काळात मागे पडलं आहे. तर मग या सगळ्या चर्चेचा निष्कर्ष काय काढायचा? या स्रोतांच्या आधारे असं दिसतंय की पाकिस्तानच्या शालेय पुस्तकांमध्ये मराठ्यांचा इतिहास जाणीवपूर्वक टाळला जातो. एक अख्खा कालखंडच अदृश्य केला जातो. हो. पण उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांच्या पातळीवर त्यांना इतिहासाचा हा भाग स्वीकारण्यापासून पर्याय उरत नाही. हो, पण तिथेही त्यांची प्रतिमा एक आवाहन, उपद्रव किंवा दगाबाज अशीच रंगवली जाते. महाराजांच्या शौर्याची दखल घेताना त्याला नकारात्मक विशेषणांची झालर लावली जाते. हेतू हाच की त्यांच्या राष्ट्रीय नायकांच्या तुलनेत महाराजांची प्रतिमा डागाळलेली दिसावी. पण या सगळ्यात केयालींसारख्या लेखकामुळे एक आशेचा किरण दिसतो. यावरून हे सिद्ध होतं की महाराजांची कीर्ती आणि त्यांचं कर्तृत्व इतकं मोठं आहे की ते सीमेपलीकडेही पोचलं आहे. कुणी ते स्पष्टपणे मांडतं तर कुणी नाकारतं किंवा वेगळ्या पद्धतीने मांडतं, एवढाच फरक. पण महाराष्ट्रातील लोकांसाठी ही नक्कीच एक अभिमानाची गोष्ट आहे की सीमेपलीकडेही, मग ते कोणत्याही दृष्टिकोनातून असो, महाराजांच्या अतुलनीय पराक्रमाची दखल घेतल्याशिवाय राहवत नाही. आणि जाता जाता विचार करण्यासाठी मुद्दा सोडून जातो. या स्रोतांमध्ये असंही नमूद केलं आहे की पाकिस्तानच्या पुस्तकांमध्ये एकूणच भारताच्या इतिहासाबद्दल अनेक गोष्टी चुकीच्या किंवा वेगळ्या पद्धतीने सांगितल्या जातात, ज्यावर आज आपण सविस्तर बोललो नाही. पण त्यातून एक मोठा आणि अधिक व्यापक प्रश्न निर्माण होतो. तो कोणता? जेव्हा एखादा देश आपल्या शेजारी देशाचा इतिहास लिहितो किंवा शिकवतो, तेव्हा तो त्या इतिहासातून केवळ त्या दुसऱ्या देशाबद्दल सांगत नसतो, तर नकळतपणे स्वतःची ओळख, स्वतःच्या आकांक्षा आणि स्वतःच्या भीतींबद्दलही खूप काही सांगून जात असतो. या प्रक्रियेत दोन्ही देशांबद्दल आपल्याला काय शिकायला मिळतं, हा विचार करण्यासारखा मुद्दा